आता मला सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून कुठल्या आहेत? भांडण झालं तर कधीच सॉरी नाहीत बोलत, ॲक्सेप्ट नाहीत करत स्वतःची चूक. तेवढं करावं कधीतरी, सॉरी बोलावं ॲटलिस्ट. स्वतःची जबरदस्ती चूक आहे का? असेल तरी नाहीत बोलत ते, काय हो? मग मला सॉरी बोलावं लागतं. बोला. सॉरी म्हटलं तर आणि कमजोर होणार म्हणून. आता कसं काय होणार ते, कधी म्हणणार? आता काय ते काय म्हणतच नाही, पण म्हणायचं चूक असेल तरी ना, मी माझी बरं, चूक असेल तर जरा तुम्ही समजून घ्या. हा? दुसरी अपेक्षा? फिरायला न्यावं कुठेतरी लांब. कुठे द्यायला लांब? वाशी? कुठे? इथे पण लांब नको. कुठे बघूया आता. कुठे म्हणाला? कुठे? मनाली. मनाली. लांब जायचं. तिसरी अपेक्षा? काय नाही, जरासा वेळ द्यावा, कारण मी जेव्हा मला काही शेअर करायचं असतं ना तेव्हा मी बोलत असते आणि हे इग्नोर करत असतात, असं होतं. खूप बोलतात का? पण तुमच्या 3 अपेक्षा? जे काय थोडासा वाद होता कधीतरी, तो कधीच होऊ नये. अरे वा, बघा आता, हा, ही जबाबदारी तुमची पण आहे. नक्की. दुसरी अपेक्षा? मला कामातून वेळ नसतो कधी, त्यामुळे मला जसं जमल तसं मी फिरायला घेऊन जात जाईल. ते समजून घ्यावं, हो ना? काय हो? घे. तिसरी अपेक्षा? आत्तापर्यंत जशी 7 वर्ष झाली लग्नाला, तशी अजून पुढची काही 70 वर्ष किंवा 100 वर्ष असतील, तिथे अशीच माझ्याबरोबर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने नक्की नक्की. फक्त दोघांनी ज्या एकमेकांच्या बद्दल अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या आधी पूर्ण करा, म्हणजे 70 नाही 700 वर्ष होतील, काळजी करू नका. हा, हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत आता झी मराठीकडून भेटवस्तू देऊया मिस्टरांना. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. लग्न जेव्हा जमलं की नाही तेव्हा बघायला गेले होते, त्या रात्री जो उत्साह होता की नाही तोच उत्साह कायम ठेवा. हां, आणि रोज फिरायला नाही आमच्या माऊलीला. तथास्तु पुणे यांच्याकडून या वहिनींना ही पैठणी. अभिनंदन. दोघांच्याही सुखी संसारासाठी शुभेच्छा देऊया. आणि आमच्या माऊलीची इच्छा आहे सासरच्यांनी सुद्धा तितक्याच आत्मीयतेने सगळ्या गोष्टीचा स्वीकार करावा. दोघांचा 7 वर्षाचा सुखाचा संसार आहे. वंश सारखा मुलगा खरं तर या घरामध्ये खेळतो आहे, बागडतो आहे. तेव्हा दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन आनंदाने हे सगळं नातं अधिक घट्ट होण्यासाठी प्रयत्नशील राहावं. माऊली, तुमची काहीतरी इच्छा होती, काय इच्छा होती? माझा मुलगा नितीन दिलीप जाधव हा 28 नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून घरातून बेपत्ता झालेला आहे. ते आज 5 महिने होत आले. त्याचा अद्यापपर्यंत पत्ता लागत नाही आहे आणि तो कुठे जरी असेल तरी तो तिथून घरी यावा, किंवा तर त्याच्या डोक्यावर काही परिणाम झाला असेल, कुणाला तो दिसला असेल तर NR सागरी पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, आणि तेवढी माझी विनंती आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.